गाईस, तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण चाललोय कानिफनाथच्या मंदिरात दर्शन घ्यायला। हे मंदिर हडपसरपासून 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे। जाता जाता आपल्याला हिरवीगार झाडं व वेडीवाकडी वळणे दिसतात। जाताने आम्हाला एक घाट लागले, त्याचे नाव होते बोबदेव घाट। कानिफनाथाने अहमदनगर जिल्ह्या इथे समाधी घेतली, पण ते या गडावर 20 ते 25 वर्ष तपस्या करत होते। इथे नवनारायणचे फोटो भी आहे। बघू शकता, आता आपण चाललोय वरती। इथे कमीत कमी इथं 200 पायऱ्या असतात जायला। खूप मस्त आहे, साईडला व्ह्यू आणि ते फुल। गाईज, इथून सगळा खालचा व्ह्यू दिसतोय मस्तपैकी। बघू शकता, इथं पोहोचलोय आपण। हे बघा गाईस, तुम्ही व्ह्यू कसला भारी व्ह्यू येतोय। वाव गाईस, मंदिर बघू शकता तुम्ही, मस्त आहे। गाईस, तुम्ही आता बिळ बघितलं केवढं होतं। आता तुम्ही बघा, मी जाऊ शकतो का नाही बिळात? मी तरी नाही जाणार आहे, पप्पा जातात, ते बघू जाऊ शकतात का नाही। तुम्हाला दाखवतो पप्पाचा व्हिडिओ। बघू शकता गाईस, पप्पा गेले ते। दर्शन घेऊन आले ते गाईस। खूप भारी मंदिर आहे। ते बघू शकता, इथं कासव आहे। या दरवाज्यातून तरी जाऊ शकतो आपण। हे दरवाजा छोटा आहे, या दरवाज्यातून जाऊ शकतो। दर्शन घ्या मस्तपैकी, मस्त आहे। थोडंसं आता बाहेर जायचं। इथं बघू शकता, एक कुत्रा आहे मस्तपैकी। खूप चांगलं आहे। गाईस, तुम्हाला माहिती का कानिफनाथचा जन्म कसा झाला? तुम्हाला सांगतो। कानिफनाथचा जन्म हत्तीच्या कानातून झाला, त्याच्यामुळे त्याला म्हणतात कानिफनाथ।
तर बघू शकता इथं हत्ती आहे आणि त्याच्या कानातून असा कानिफनाथ येतोय. हत्तीच्या कानातून त्याचा जन्म झाला आहे, बघू शकता. मस्त आहे. तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू बी शकता. संपूर्ण माहिती लिहिली आहे. मंदिरचा संपूर्ण व्ह्यू इथून बघू शकता. कसला भारी येतोय. गैस तिकडून सण बघू शकता, बरोबर इथंच येतोय. आपल्या नवनाथ पंथातील नवनाथांपैकी एक कानिफनाथ आहेत. कानिफनाथ हे हत्तीच्या कानातून जन्मास आलेले आहेत, म्हणून त्यांना कानिफनाथ असं म्हणले जातं. आता त्यांनी इथं जवळजवळ या डोंगरावरती 24 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, म्हणून त्यांचं इथे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. हे मंदिर जे आहे ते बोपदेव गावामध्ये आहे. बोपदेव घाटातून आपण पुढे आल्यानंतर हे मंदिर आहे. भिवरी गावातून लेफ्ट टर्न घेतला की पुढे आपल्याला मंदिर लागतं. अतिशय खूप छान वातावरण आहे. मंदिर खूप छान आहे. सर्व भाविकांनी सदर मंदिरास भेट द्यावी आदेश. आमच्या इथं कानिफनाथ प्रसन्न. जिथं बघू शकता आता आपण चाललोय आणि पावसाच्या आता सध्या पायऱ्या ओढल्या आहेत, त्याच्यामुळं इथून नीट चालावं लागतं, नाही तर घसरतं डायरेक्ट माणूस. 200 पायऱ्या येऊ शकतो कोण बी, सांभाळून या. की घसरायची खूप भीती आहे, डायरेक्ट पडते. खूप मस्त आहे. बाकी तिथं बघू शकता थोडंसं राहिलं आता पोहोचण्याचं. आता हनुमानचा फोटो चिटकवला आहे. बघू शकता खाली आलोय आता. बघू शकता लय पाऊस आलाय. आता चाललोय आम्ही गाडीत. 16 ऑगस्टला मोठी यात्रा आहे. इकडे दिन 16ला खूप मस्त आहे. गाइस आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.